मम्मा अरे पाणी ठंड झालं का? पाणी ठंड झालं. हॅलो हाय फ्रेंड्स. सो आजचा हा जो ब्लॉग आहे ना जो मी असं शूट करणार आहे. सो त्या ब्लॉगमध्ये नाही का मोस्ट ऑफ म्हणजे नाही का जे इंडोर प्लांट्स आहेत ना ॲक्च्युली काय ना पावसाळ्यामध्ये नाही का इंडोर प्लांट्सला म्हणजे पाहिजे तसं घरामध्ये नाही का सनलाईट वगैरे प्रोव्हाइड नव्हतो आहोत. आणि पुण्यामध्ये नाही का वेदर बऱ्याचशा असं काही असतं की त्या टायमिंगला जास्त करून असं ऊन वगैरे पडतच नाही. सो मी नाही का ते सगळे जे प्लांट्स वगैरे जे आहेत ना ते याच्यामध्ये बाल्कनीमध्ये ठेवलेले होते. सो आता नाही का म्हणजे थोडं वेदर चेंज वगैरे झालेलंच आहे आणि मुंबईत जरा बऱ्यापैकी चांगलं तापायला लागलेलं आहे. सो जे इंडोर प्लांट्स वगैरे होते ना त्याच्यामध्ये ते सनलाईटचा इफेक्ट पडत होता. सो आता असं ठरवलेलं आहे की जे इंडोर प्लांट्स वगैरे आहेत त्यांना आत घ्यावं आणि त्यांना छान असं डेकोरेट वगैरे करून ठेवावं. सो आजच्या व्हिडिओमध्ये नाही का म्हणजे आधीची जी क्लिप बघितली ना त्याच्यामध्ये नाही का स्नेक प्लांट वगैरे जे होतं ना ते म्हणजे त्याचं कामच असं काही असतं की जे घरामध्ये तुमच्या स्मेल वगैरे असेल किंवा असे काहीतरी अननॅचरल म्हणजे हवेमध्ये जे काही कीटक वगैरे असतील किंवा जम्स वगैरे असतील ना ते ॲब्झॉर्ब करून वगैरे घेतं आणि हवा स्वच्छ करण्याचं काम काही असं करतं ते. सो स्नेक प्लांटचं हे काही असं काम आहे. सो त्यामुळे नाही का त्याला म्हणजे निअरबाय टॉयलेट आणि बाथरूम वगैरे जो साईड आहे ना त्या भिंतीला वगैरे लावून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. हे बघा तिकडच्या जो साईडला आहे ना हे जे आहे ते टॉयलेट वगैरे आहे आणि इकडच्या साईडला बाथरूम वगैरे आहे आणि एक्झॅक्टली जे भिंत आहे ना इथं मी आता हे स्नेक प्लांट वगैरे ठेवून घेतलेलं आहे. आणि हे स्नेक प्लांट वगैरे जेव्हा ठेवलं ना त्याच्यामध्ये म्हणजे काय ना बाहेर वगैरे होतं तोपर्यंत माती नाही का एक लेअरवरची असते जी पाणीमुळे नाही का अशी कडक वगैरे होऊन गेलेली असते. आणि थोडंफार नाही का आता बघा जे कोणी शेतकरी वगैरे असतील ना ते काय करतात जेव्हा आपण म्हणजे पीक वगैरे नाही का 8-15 दिवसांनी जेव्हा आपण लावलेलं असतं ना तर मातीला अशी नाही का अशी काही पद्धतीने अशी तिला हे करून घेतात जे की ते अवजार वगैरे असतात ना त्याच्यानेच काही करतात म्हणजे ज्याला आपण म्हणजे आता तर मला काही पण कोळपणी वगैरे साधारण काहीतरी अशी करतात. सो मी पण नाही का आता नाईटने नाही का तुम्ही बघतच होते आधीच्या क्लिपमध्ये की मी माती वगैरे जे ते उकळून ठेवलेले होते. सो याच्याने काय होतं माहिती का माती वगैरे नाही का ही मोकळी वगैरे झाली ना आता ही जर माती मोकळी झालेली ना तर याच्यामध्ये नाही का जी कोणती हवा येईल ना ती डायरेक्ट म्हणजे आपला ज्या हा जो कुंडी आहे ना त्याच्या टॉपपर्यंत जायला मला तरी असं वाटतं की खूप अशी हेल्प होईल त्याला. सो असं नाही का 8 दिवसामध्ये एकदा तरी नाही का प्रत्येक झाडाची जी कुंडी वगैरे आहे ना ज्याला माती वगैरे पॅक बसलेली असते. सो तुम्ही नाही का असं ह्या नाईफने वगैरे असं किंवा माझ्याकडे छोटीशी खुरपी पण होती खुरपणी आपण ज्याच्याने गवत वगैरे काढतो बट ती हरवली माझी. सो आता नाईफ वगैरेनेच यूज करते मी. आणि असं वगैरे काही केलं ना तर ते मग झाडाला नाही का ऑक्सिजन पाहिजे त्या पद्धतीने त्याच्या रूट्सपर्यंत पोहोचतो आणि झाड वगैरे जे आहेत ना ते छान होतात. आता माझं हे जे झाड आहे ना म्हणजे स्नेक प्लांट जो आहे ना ती सुट्टी जेव्हा आमची लहान होती ती अगदी म्हणजे खूपच लहान होती त्या टायमाला तिला नाही का म्हणजे तिला बांधून वगैरे नाही ठेवायची. ती घरामध्ये पूर्ण अशी मोकळी वगैरे राहायची आणि तिला बांधल्यावरती ती खूप जास्त ओरडायची. सो रात्रीला म्हणजे घरातच होतं त्या टायमिंगला म्हणजे उन्हाळ्याच्याच दिवसामध्ये साधारण मे जूनमध्येचीच काहीतरी गोष्ट आहे ती. सो तिने नाही का म्हणजे रात्रीच्या वेळेला ही कुंडी वगैरे अशी भेटली होती तिला आणि हे पानं नाही का असे चावून वगैरे घेतलेले होते आणि ही कुंडी तर म्हणजे पूर्ण अशी माती वगैरे ते सगळं काही असं हे खराब करून टाकलेलं होतं. हे बघू शकता तुम्ही हे पण असंच काही केलेलं आहे. मला बरेचदा वाटलं की म्हटलं चला ठीक आहे हे प्लांट नाही का आता आपण चेंजेस करून टाकावं पण नाही का म्हटलं 200 रुपयाचा प्लांट घेतलेला होता आणि जस्ट म्हणजे 1 महिन्यामध्ये तिने खराब केलेलं होतं. म्हटलं ठीक आहे यार असेल तसं असेल त्याची ग्रो जे व्हायला पाहिजे ती होईल नाही झाली तर ठीक पण आहे तसं तरी ठेवूया. सो त्यामुळे मी हे प्लांट वगैरे नाही का काही फेकून वगैरे दिलेलं नाही आहे. सो नेक्स्ट प्लांट मी नाही का आता नाही का ते प्लांट वगैरे ठेवून घेतलेलं आहे. आणि आता मनी प्लांट वगैरे आहे माझ्याकडे जे की आता म्हणजे नाही का बरेचसे दिवस नाही का घरामध्ये वगैरे ठेवलेलं होतं. साधारण त्याला 2 महिन्यापूर्वीच मी नाही का तिथं बाहेर वगैरे ठेवलेलं होतं त्याला गॅलरीमध्ये. आता माझा जो किचनचा रूम आहे मनी प्लांट वगैरे जो आहे ना तर मी इथं ठेवते ॲक्च्युली ह्या साईडला. कारण काय ना तर म्हणजे मी दाखवते तुम्हाला मग बोल आहे ना इथून तुम्ही बघू शकतात ऊन आता नाही का 10-10:30 वाजल्यामुळे ऊन जरा लांब गेलेलं आहे. बट सकाळी 6 ते 7 वाजेला नाही का एक्झॅक्टली इथं नाही का ऊन वगैरे असतं. आणि ते मनी प्लांटचा जो वेल वगैरे वाढतो आहे ना त्याला म्हणजे बांधण्यासाठी कदाचित माझ्याकडे नाही का आता हे खीड वगैरे पण आहे. सो मला तरी असं वाटतं की हीच जागा त्याला परफेक्ट असेल. चला तर मग ठेवूया आता त्याची पण सोय लावूया. सो इथं नाही का तुम्ही बघू शकतात हे बघा म्हणजे आता नाही का ऊन वगैरे जास्त प्रमाणात काही होत होतं ना त्यामुळे हे पानं जे आहेत ना म्हणजे मनी प्लांटचे वगैरे थोडेसे असे नाहीत का काळी पडत होती आणि उन्हामुळे कुठेतरी तापत होती. आता बाकीच्या याला नाही काही इम्पॅक्ट झालेला बट ॲक्च्युली जिथून ग्रो येण्याची म्हणजे ग्रो करेल तिथंच असं काहीतरी हे होत होतं. आणि परत हे जे पानं आहेत ना हे बाकी काही पानं अशी छोटी छोटी कट होत होती. सो मला तरी वाटतं की त्याला हीट वगैरेचं जे प्रमाण आहे ना कदाचित जास्त झालं असेल त्यामुळेच ते असं काही कट वगैरे होत आहे. आणि आता बघा स्नेक प्लांटचं मी तुम्हाला आधीच दाखवलं वगैरे होतं. सो ही बघा आता नाही का कंटिन्युअसली नाही का आपण पाणी वगैरे टाकतो ते टाकतो आणि त्यामध्ये नाही का ह्या प्लांट्सला नाही का अशी काही माती नाही का अगदी खूपच पॅक वगैरे बसून जाते. आता काही प्लांट्स नाही का तुम्हाला माहिती आहेत की ज्यांना खूप जास्त प्रमाणात पाणी काही लागत नाही. सो तसंच सेम नाही का आता हे मनी प्लांट वगैरेचं आहे याला पण काही जास्त प्रमाणात पाणी लागत नाही.
पण तरी नाही का म्हणजे ही माती जी ना खूप अशी जास्त चिकट माती असल्यामुळे ना चिपकून वगैरे गेलेली आहे. सो आता मी नाही का जसं ते मनी प्लांटची वगैरे माती काढून घेतली ना तसेच सेम याला वगैरे करून घेणार आहे, जेणेकरून हवा वगैरे जर आत एंटर झाली ना तर ते पाणी वगैरे जे ना ते पण कोरडं वगैरे होतं, माती शोषून वगैरे घेते. म्हणजे जे ॲक्च्युअल पाणी आहे ना ते ऑक्सिजन थ्रू झाडच शोषून घेतात. सो तशी काही हेल्प मला पण होणार आहे. चला तर मग करून घेऊया आता. ठीक आहे. काय बोलतात त्याला? टिकते. तुम्ही समजायचं ना का? तुला आले म्हणून ओळखतात ना तसं त्याला ते काही म्हणून ओळखतात. ओळख खूप महत्वाची आहे ना. जायचं का टिकते तुला? हा? मी झाडात जाऊ पण टाकलं ना तो असं होतं. म्हणजे नाही का म्हणजे खूप म्हटलं म्हणजे नाही का खूप जास्त अशी नाही का माती चिकट माती आहे, ज्याला आपण असं म्हणू शकतो की जी मातीमध्ये प्रकार आहे. ॲक्च्युली मला मी सायन्स लाईनची मुली तरी नाही का थोडं स्टडी वगैरे केलेला आहे. सो त्याच्यात मला माहिती आहे की मातीचे प्रकार असतात. त्यात नाही का काळी माती जिला म्हणतात ना ती खूप जास्त प्रमाणामध्ये नाही का तिचे जे गुणधर्म आहेत ना त्यात तिचं काय असतं ना पाणी खूप जास्त वेळ शोषून ठेवते ती. सो आय थिंक पुण्यामध्ये नाही का ती माती काहीतरी अशीच असेल. सो ही माती नाही का खूप जास्त चिकट माती आहे आणि खूप कडक पण झालेला आहे असं तिथे मला जाणून पडलं. सो आता नाही का म्हणजे तो सप्टेंबर आलाय माझं खूप मेहनतीनंतर खूप म्हणजे थोडीफार खूप जास्तच म्हणू शकतो. फायनली आता ही माती नाही का पूर्ण वगैरे झालेली आहे माझी. तर हे जे मनी प्लांट आहे ना याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. हा एक जो आहे ना हा ॲक्च्युली नॅचरल ग्रीन नॉर्मल वगैरे आहे. ते हा जो आहे ना मला दिसतोय का, हा जो मनी प्लांट आहे ना हा गोल्डन मनी प्लांट आहे, जो खूप म्हणजे मला तरी वाटतं ना जेव्हा घ्यायला गेलो होतो ना तर 100 रुपयाला काहीतरी कुंडी वगैरे होती त्याची. खरं सांगू का ॲक्च्युली मनी प्लांट चोरून आणावा लागतो. आता मी चोरलेला आहे का हे मला विचारू नका. तर हे जे 2 पानं खराब झालेली होती ती मी नाही का इथं काढूनच घेतली. आणि परत काही छोटी छोटी ग्रीनवाल्याची जी पानं आहेत ना जी की ब्रेक वगैरे झालेली आहेत ते पण काढूनच घेते. सेमच होते का हे पण आहे. बॅक शोर की कधी पण नाही का झाडाला बघा झाड असेल ना त्याला नख नका लावू, कारण असं म्हणतात आपले नख विषारी असतात. सो विषारी म्हणजे असं पण म्हणू शकतो आपण. जम्स वगैरे असतात काही असतात. सो ते झाडांना काही प्रॉब्लेम होऊ शकतो. सो हे बघा अशी घाण पानं वगैरेची काही होती ना खराब वगैरे झालेली काढून घेतली. आणि हा जो मनी प्लांट आहे तो आता आपण असं म्हणू शकतो. हे बघा हे जे पाणी आहेत ना याच्या आधीच थोडी थोडी पडत होती, कारण काय तर आता नाही का बाहेरचं पाण्यात म्हणजे टेम्परेचर वगैरे जे मध्ये वाढ होते ना कदाचित त्यामुळेच होत असेल ते. नको एवढं. हे बघा अशा काही पद्धतीने नाही का ही जी माती आहे ना हिची कोळपणी मी इथं करून घेतलेली आहे असं मी काही म्हणू शकते, बरोबर का. असो हा एवढा मनी प्लांट करण्यामागे माझा कमीत कमी 1.5 वर्षाचा संघर्ष आहे. छोटीशी झाली ओके छोटीशी असते काय छोटीशी राहू देऊ का बाकी टाइमला काम आहे ठेव ना मग तुम्ही मला हवे तेव्हा खायची. ते अगं ते स्प्रेवालं बटन नाही का असं बघ ते घेतलेलं नाही का तिला लांब दे ना बघतो स्प्रे मी नंतर का किंवा जास्त वरती चांगलं तू खाणार तर मी खायला देईन आणि खाणार तर मी पूर्ण हो छान अशी गुंडे वगैरे पण पुसून घेतली. आता नाही का स्प्रेची बॉटल आणली आणि थोडीशी नाही का बरीपैकी माती वगैरे उडलेली आहे त्याच्यावरती ते वॉश वगैरे करूनच ठेवते. बरोबर सांगत होती ती आर्या.
की मला स्प्रेची बॉटल आणता येईल पण स्प्रे नाही आणता येणार म्हणून. सो छान वाटतंय ना. आता मी पाणी सगळं पाणी घेऊन घालते. पप्पाईच्या पाणी